नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मनुष्य हे कसा अपेक्षांवर अवलंबून असतो आणि त्याच्या किती अपेक्षा असतात, कोणाकडून काय अपेक्षा आहेत, अपेक्षांवर आपण किती अवलंबून राहायचं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मनुष्याच्या सगळ्या संबंधांचं मूळ आहे अपेक्षा. नवरा कसा असावा, जो माझं आयुष्य सुखसोयीने भरून देणारा. बायको कशी असावी, नेहमी माझ्याबद्दल समर्पित राहणारी. मुलं कशी असावीत, जी माझी सेवा करतील. माणूस त्याला प्रेम करतो जो त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो, पण अपेक्षेची तर नियतीच आहे भंग होणं, म्हणजेच अपेक्षा भंग होणं. कारण अपेक्षा माणसाच्या मनात असते, पण दुसरा माणूस त्याची अपेक्षा कधीच नीट समजू शकत नाही. पूर्ण करण्याची जरी खरी इच्छा असली तरीही कोणीही दुसऱ्याची अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. कारण की हे प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली भावना असते. ती दुसरा माणूस ओळखणं कधीही कठीणच, आणि तिथूनच संघर्ष जन्म घेतो. सारे संबंध या संघर्षात बदलून जातात. इथे माणसाने अपेक्षेला संबंधाचा पाया बनवू नये आणि फक्त संबंधांचाच आधार आहे असं मानावं. तर मग हे जीवन सुखशांतीने भरून जाणार नाही का? मग तुम्ही स्वतः विचार करा. वेळेच्या सुरुवातीपासूनच माणसाला एक प्रश्न वेदना देतो की तो आपल्या संबंधात जास्तीत जास्त सुख आणि कमी दुःख कसं मिळवू शकतो. तुमचे सारे संबंध तुम्हाला पूर्ण समाधान देत आहेत का? आपलं जीवन नातेसंबंधांवर आधारलेलं असतं. आपली सुरक्षा नातेसंबंधांवर अवलंबून असते. कोणत्या तरी कारणाने आपल्याला जीवनातील सगळ्या आनंदांचं मूळ नातेसंबंधातच सापडतं. पण तरी आपण नातेसंबंधातच जास्तीत जास्त संघर्ष का अनुभवतो? हेच विचार मनात आले जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या विचारांना किंवा कामांना मान्य करत नाही, त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा संघर्ष जन्म घेतो. जितका अधिक स्वीकार होईल तितका संघर्ष कमी होतो, आणि जितका अधिक विरोध होईल तितका संघर्ष जास्त होतो. काय वास्तविकता आहे ही? जर माणूस स्वतःच आपल्या अपेक्षा नियंत्रित करू लागला आणि आपल्या विचारांमध्ये बदल करून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर नात्यात समाधान मिळणं किती अवघड आहे. म्हणजे हे स्वीकारणंच नातेसंबंधांचा वास्तविक खरा अर्थ आहे, असं नाही का? तू स्वतः विचार करून बघ. जेव्हा कोणाला कुठल्या घटनेत अन्याय वाटतो, तेव्हा ती घटना त्याच्या मनाला अस्वस्थ करून टाकते आणि सगळे जग त्याला शत्रू वाटू लागतं. अन्याय वाटणारी घटना जितकी मोठी असते, मनुष्याचे हृदयही तेवढेच विरोध करू लागते, आणि त्या घटनेच्या उत्तरात तो न्याय मागतो, आणि ते खरंही आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा अन्याय व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास नष्ट करतो. मग हा न्याय का आहे आणि तो कसा असतो? न्यायाचा अर्थ काय आहे? म्हणजे अन्याय करणाऱ्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप व्हावा आणि अन्याय भोगणाऱ्याच्या मनात पुन्हा विश्वास जगावा. समाजासाठी न्यायाचं इतकंच महत्त्व आहे, पण ज्याच्या हृदयात धर्म नाही तो न्याय सोडून द्वेषाची भावना धरतो, न्यायाच्या ऐवजी हिंसेचा मार्ग धरतो, स्वतःला झालेल्या वेदनेपेक्षा अजून जास्त वेदना समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतो, आणि या मार्गावर चालणारा अन्याय सहन करणारा स्वतःच अन्याय करू लागतो. म्हणजेच लवकरच तो गुन्हेगारी क्षेत्रात वळतो. न्याय आणि प्रतिशोध यामध्ये फारच कमी फरक असतो का? स्वतः विचार करा. उद्या सकाळी जेव्हा तो माणूस जवळ येतो, तेव्हा आपण एकमेकांसाठी सीमा आणि मर्यादा तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आपण जर नातेसंबंधांबद्दल विचार केला तर आपल्याला दिसेल की हे सगळे नातेसंबंध या सीमांवर आधारलेले असतात, जे आपण इतरांसाठी तयार करतो. आणि जर अनावधानानेही कोणी एखाद्या व्यक्ती आपली सीमा मोडतोय, तेव्हाच आपलं मन रागाने भरून जातं. आपण कधी विचार केला आहे का त्या सीमांचा खरा अर्थ काय आहे? मेंदूने आपण दुसऱ्याला निर्णय घेण्याची परवानगी देऊ नये. आपला निर्णय स्वतः ठरवायला हवा. म्हणजेच कोणी कोणाच्या स्वातंत्र्याचा अनादर करणार नाही. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य हा एक प्रकारे शोध आहे, आणि जर कोणी तो मोडतो तर आपलं मन दुःखाने भरून जातो. आणि जेव्हा तो आपली मर्जी मोडतो तेव्हा आपलं हृदय रागाने भरून जातं. असंच होतं ना? आपण जसे असतो तसे दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. पण जर एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला तर कोणत्याही मर्यादा किंवा सीमा ठेवल्या जाण्याची गरजच नाही. जसं एखाद्या नात्याचं स्वीकारणं ध्येय असतं, तसं स्वातंत्र्य ही नात्याच्या आत्म्याचं स्वरूप असतं. स्वतः विचार करा.
की बाबा नेहमी आपल्या मुलांच्या सुखाची इच्छा करतात, त्यांच्या भविष्याची काळजी घेत असतात. काही कारणांमुळे ते कायम आपल्या मुलांच्या भविष्याचा मार्ग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या मार्गावरून वडील स्वतः चालले आहेत, जितकी कणखरता त्यांनी स्वतः पाहिली आहे, त्या मार्गावरची सावली उन्हं सर्व पाहिलेलं असतं. त्याच मार्गावर त्यांचा मुलगाही चालावा असेच त्या वडिलांना वाटते. प्रत्येक वडिलांसाठी हा संदेश उत्तम भावना आहे. पण 3 प्रश्नांवर विचार करणं आपण विसरूनच जातो. कोणते हे 3 प्रश्न? पहिला प्रश्न, काय वेळेनुसार प्रत्येक मार्ग बदलत नाही का? काय वेळ नेहमी नवीन आव्हाने घेऊन येत नाही का? मग गेलेल्या काळानुसार घेतलेले अनुभव नवीन पिढीला कशा प्रकारे फायदा देऊ शकतात? दुसरा प्रश्न, प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या आईवडिलांची छबी असतो का? संस्कार तर आईवडील देतात, पण आतली क्षमता आणि हिंमत तर देवच देतो ना. मग ज्या मार्गावर वडिलांना यश मिळालं, त्याच मार्गावर त्यांच्या मुलांना देखील यश किंवा आनंद मिळेलच का? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जीवनातील संघर्ष आणि आव्हाने फायद्याची नसतात का? काय प्रत्येक नवीन प्रश्न नवीन उत्तराचा दरवाजा नाही उघडत? मग मुलांना नवनवीन प्रश्न, संघर्ष आणि आव्हानांपासून लांब ठेवणं त्यांच्या फायद्याचं असेल की त्यांचं नुकसान? आणि जसं मुलांच्या भविष्यातील वाटचाल ठरवण्यापेक्षा त्यांच्या चरित्राचा विकास करणं जास्त महत्त्वाचं असतं, तसंच मुलांच्या जीवनाचा मार्ग ठरवण्यापेक्षा त्यांना संघर्षाशी जुळवून घेण्यासाठी मनोबल आणि ज्ञान देणं अधिक फायदेशीर आहे. स्वतः विचार करून बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग नक्कीच येतो. कधीतरी असं होतं की मनातून सत्य बोलायचं असतं, परंतु तोंडातून सत्य निघत नाही. काही वेळा मनात भीती येते की एखाद्या घटनेबद्दल बोलेन की नाही, किंवा चुकून काही चुकीचं बोललो तर, असा विचार येतो. खरं म्हणजे जे घडलं तेच फक्त सांगणं एवढंच आहे. साधं आणि सोपं आहे. पण कधी कधी खरं सांगताना पण भीती वाटते. कदाचित दुसऱ्याच्या भावना दुखावतील असं वाटतं. ही भीती शब्दांना थांबवते. मग हे सत्य काय आहे? आपण कधी मनन केलंय का? असं का होतं? जेव्हा भीती असूनही एखादा माणूस तथ्य बोलतो, तेव्हा खरी गोष्ट असते की तथ्य म्हणजे काहीही नसून फक्त निर्भयतेचं दुसरं नाव असतं. आणि निर्भय होण्याचा कोणता ठरलेला वेळ नसतो, कारण निर्भयता हा आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणजेच काय, प्रत्येक क्षण सत्य बोलण्याचा क्षण नसतो. स्वतः विचार करा, जेव्हा कुणाची आशा आणि उत्साह तुटतो, तेव्हा त्याचं मन दुःखाने भरून जातं. ज्या व्यक्तीला तो गुन्हेगार समजतो, त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो. पण या गोष्टीवर विचार करा, काय आपली इच्छा आणि आशा तुटणं म्हणजे नेहमीच कुणाचा तरी अपराध असतो काय? इच्छांची अपूर्णता होण्याची अनेक कारणं असू शकतात. कधीतरी काही गोष्टी योगायोगाने अधुरीच राहतात, तर काही नियतीमुळे राहतात. आणि कधीकधी इच्छा अशी असते की ती पूर्ण होत नाही. परिस्थिती पाहून न जाता कोणालाही दोषी धरणं न्याय नाही. न्यायाचा आधार तर दया आणि करुणा असते, आणि प्रतिशोधाचा आधार म्हणजे क्रोध आणि अहंकार. हृदयात करुणाशिवाय कोणाच्या अपराधाबाबत विचार करणं, कुणाला शिक्षा देणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. स्वतः जरा विचार करा. आत्ताच्या आणि आधीच्या अनुभवांवरून आपण भविष्याचं सुखदुःख कल्पना करतो. भविष्याच्या दुःखाचं कारण दूर करण्यासाठी आपण आज योजना करतो, परंतु उद्याच्या संकटाला आजच निर्माण करणं म्हणजे काय? याचा फायदा होतो की हानी होते? हा प्रश्न आपण कधी विचारतच नाही. खरं तर संकट आणि त्याचं निवारण एकत्रच येत असतात. हे फक्त एखाद्या व्यक्तीसाठी पण आणि सृष्टीसाठी पण. आपण आपल्या भूतकाळाचे स्मरण करा. इतिहास पाहिला तर लगेच लक्षात येईल की जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा तितक्याच वेळेस त्याचं निवारण करण्याची शक्तीही जन्माला आली. हीच जगाची नियमशृंखला आहे. वास्तविक संकट हेच शक्तीच्या जन्माचे कारण आहे. प्रत्येक व्यक्ती संकटातून बाहेर पडतो तेव्हा तो एक पाऊल पुढे टाकतो, अधिक चमकतो, आत्मविश्वासाने भरलेला असतो. फक्त स्वतःसाठी नाही, तर सर्व जगासाठी. खरं तर संकट हे एक पर्याय असतं, स्वतःला बदलण्याचा, आपल्या विचारांना उंचीवर नेण्याचा, सवय बनवण्याचा, आपल्या आत्म्याला बलवान आणि ज्ञानाचं मंदिर बनवण्याचा. जो असं करू शकतो त्याला कुठलंही संकट लागत नाही. पण जो असं करू शकत नाही, तो स्वतःच एक संकट आहे विश्वासाठी. विचार करा, परंपरेचा धर्म असतो आणि परंपराच धर्म सांभाळते. हे खरं आहे का? पण काय केवळ परंपराच हा धर्म आहे? नाही. असं काहीतरी आहे
जसं पाषाणात शिल्प तयार करताना तो फक्त दगड नसतो, त्याला उघडण्यासाठी तोडावं लागतं. अनावश्यक गोष्टी दूर कराव्या लागतात. तसंच परंपरेत धर्म शोधावा लागतो. जसं इंद्रपूजेच्या परंपरेला तोडून गोवर्धन पूजेचा धर्म कळतो, नाहीतर यादवांना त्यांची मुक्ती मिळणार नाही. म्हणजेच परंपरा पूर्णपणे सोडणारा माणूस धर्मापासून वंचित राहतो आणि परंपरेचे पालन करणाराही धर्म शोधत राहतो. म्हणतात की हंसाकडे नीर आणि क्षीर विवेक असतो. दुधात मिसळलेले पाणी सोडून फक्त तो दूधच घेतो. तर खरं धन मिळवण्यासाठी हृदयातून ज्ञानातून जन्मलेला विवेक हवा असतो. आणि असा विवेक नसेल तर धर्म पाळलाही तरी खरा धर्म होत नाही. असंही होऊ शकतं. स्वतः यावर विचार करा. भविष्याच्या आधारे सगळे आज निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात की भविष्यात सुख मिळावं, भविष्यात सुरक्षित व्हावं. असा निर्णय आजपासून घेणं सगळ्यांचं उद्दिष्ट असतं. काय तुमचा आजचा निर्णय घेण्यामागे भविष्याचा विचार नसतो? आणि का नसावा? आपलं जीवन सोपाने आनंदी बनवायचा अधिकार सगळ्यांचा आहे. पण भविष्य कोणाला ठाऊक? फक्त कल्पना करू शकतो. म्हणून जीवनातील महत्त्वाचे निर्णय सगळेच कल्पनेवर आधारलेले असतात. मग आपण निर्णय घेण्याचा तिसरा कोणता मार्ग असू शकतो का, हे एकदा विचार करा. सगळ्या सुखांचा पाया धर्म आहे आणि धर्म माणसाच्या मनात वसतो. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या मनाला नक्की विचारून पहा, हा निर्णय स्वार्थातून आहे की धर्मातून? इतकंच पुरेसं आहे. भविष्यात धर्माचा विचार केल्यास भविष्य अधिक सुखकर होणार नाही का? स्वतः विचार करा. एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या अपराधाचा दंड मिळतो तेव्हा कधीकधी तो आपल्या पूर्वीच्या वागणुकीवर मन मुरडतो आणि खेद व्यक्त करतो. परदेशात तर असं असतं की जेव्हा अपराध झाला होता तेव्हा त्या व्यक्तीचं वागणूक वेगळं होती आणि त्यानंतर त्याने खूप स्वतःमध्ये बदल केला. मग तरी त्याला दंड का मिळाला? पण असं होतं कारण कर्माचं फळ मिळतंच. जसं कर्म तसं फळ. जर कोणाला प्रेम दिलं तर सुख मिळेल आणि जर कोणाचा वध केला तर मृत्यूदंडच मिळेल. जसं काम तसं न्याय. खरं तर महत्त्वाचं असे आहे की पश्चाताप मनुष्याच्या आत्म्याला बलवान करतो आणि येणाऱ्या शिक्षेला स्वीकारायला मनुष्याला तयार करतो. जेव्हा एखाद्या चांगल्या कामासाठी दुःख मिळतं किंवा कोणाला त्याच्या वाईट कामासाठी आनंद मिळतो तेव्हा मन नक्की विचार करतं की चांगलं काम करणं, धर्माच्या मार्गावर चालण्याचा उपयोगच काय मग? पण दृष्ट आत्म्याला काय मिळतं तेही पहा मित्रांनो. त्याचं मन नेहमी बेचैन असतं. त्याचं मन नेहमी नवनव्या संघर्षांनी भरलेलं असतं. त्याला कधीही विश्रांती मिळत नाही. असा व्यक्ती जीवनात नेहमीच त्रस्त असतो. जरी तो चांगलं काम करत असेल तरी त्याचं मन कधीच शांत राहत नाही. परिस्थिती कितीही छान असली तरी त्याला सुख मिळत नाही. समाजात मान सन्मान असला तरी त्याला मनापासून समाधान कधीच मिळत नाही. चांगलं वागणं असं असतं की ते भविष्यात कोणत्याही अडचणीचे कारण होत नाही. जर तुम्ही स्वतः कुठल्या वाईट वागणुकीत असाल तर तेही भविष्यात अडचणी वाढवतं. म्हणून नेहमीच चांगलं वागा. मित्रांनो, म्हणतात ना, जसं पेराल तसंच उगवेल. आपण जर चांगलं पेरलं तर नक्कीच आपलं भविष्यात चांगले गोड दिवस येतील. त्यामुळे आपण चांगलं वागण्याचा नेहमीच प्रयत्न करा आणि चांगले आचार विचार समाजात नवीन रीतीने रुजवायचा प्रयत्न करा. मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.